गेले लोक दिंडीला. त्यांना काय कामं धंदे. आता म्हातारा म्हणा आमचं मला दिंडीला जायचं. काही खरं नाही बाई. दरवर्षी झालं तरी दिंडी जायचे. आता म्हातारा जायचं म्हणजे खर्च पाणी किती काय काय द्यावं लागेल. तिथं कधी निघत मी जायचं म्हटलं चांगलं दिसतंय आता. काय दिंडीला जाऊन काय करत असेल बरं एवढं महिना महिन्यात चालू. हो काका. काय म्हणता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा का हो? काय नाही भाऊ इथे गेलो होतो दिंडीमध्ये. हा काय थोडस दर्शनाला. तुम्ही लय सुधारले वाटतं आता. देव देव करायला लागले टिळा बिळा. देव देव करावंच लागेल ना. मी आधीपासून करतो. अहो फेकाफेकी बंद करा काका. काय पेकापेकी. म्हणजे मी आधीपासून टिळा लावतो. त्या दिवशी तुम्हाला किती वेळा मी गाडीवर नेलंय माझ्या. हा मग ठीक आहे ना. होतं एखाद्या वेळेस. एखाद्या वेळेस नाही, मग एखाद्या वेळेस तुम्ही चांगले राहता असं म्हणा. नाही आता सगळं बंद केलंय. आता फक्त देवधर्म करायचे बाकी काही नाही. हा का? हा ते बरं. कुठे बाबूराव बाबूराव कुठे. नाही भाऊ दिसले नाही आज काही बरं का. नाही तुला यायचं का दिंडीत. नको नको दिंडीत नको. आता थोडं देवधर्म. शाळा बिळा दिंडीला 1 महिना लागतो जायला. मग 2-3 दिवस सुट्ट्या टाक ना. नको 2-3 दिवस. हा अर्ध्या दिवस वापस यायचं का? मग बस ये ना परत तू. असं नसतं. अर्ध्याने सोडावं लागेल. झाल्या दिंडीला येऊन काय कोणाच बरं झालं. तुम्ही बी नका जाऊ. तुम्ही बी इथं काम करा. असं नाही रामकृष्ण हरी देवदेव करायचे आता. बाकी नाही उद्योग करायचे. हा का? सगळं काही देवच बघतो आपलं. आपण कोण आहे. आपण कोण आहे ते आहे. पण त्याला ते दारू बिरू सगळं सोडावं लागतं. म्हणजे मग सोडलंय ना मी. सगळं सोडलंय आता. पहा बरं आता. सगळं सोडलं आता मी काहीच नाही करत. जर दिसले तर मग दिसलं ना मग तुम्हाला बोल ना मी. घरी सांगेल मी. हा नक्की सांग. हा चालत चला येऊ का? येऊ बेटा. हा रामकृष्ण हरी. राम. वहिनी वहिनी काय बाबूराव झाला का स्वयंपाक झाला. स्वयंपाक तुम्ही किती वाजता नाश्ता करून गेले बाबूराव. किती 7 वाजता. मग आता रानातून आलोय काम करून. अहो बाबूराव तुम्ही 9 वाजता घरातून गेले. यायला कवाय म्हटलं का खायचं म्हटलं का बस तो तोंड अहो, वाकडच पण होतं लगेच. तुमचं नेहमीच खायचंच वा का जेव येतं का काय थापायचं घालायचं थापायचं जेवण मग एखादी करून आणायची ना. घालायचं ना मग पाहायची. आमचं आणलंय काही तुम्ही तुमचं बघायचं ना. हा. किती वेळा आम्हीच करायचं आणि येऊन जाऊन उठसूट खायचं. अहो कधीतरी तर म्हणा का आज मला भूक नाहीये मी बाहेरून काहीतरी घेऊन येतो. हा जन्म का आलाय खायला द्यायले आणि थापायलाच दिले काम आम्हाला. करायला द्यायले हा बघ. अहो अख्खं आयुष्य चाललंय माझ्या नवऱ्याचा ताण नाही एवढा मला तुमचा ताण आहे. हा. कपडे तुमचे अंडर पॅन्ट सगळं मी धुवायचं तो नवरा करत चालतो पुढं पुढं. मला काय करायचं तो पुढं पुढं करायची. आणि मला काय करायचं तुमच्या पुढे करायचं. तुम्ही बाय. माझा नवरा आहे काय. आज माल मी इष्ट कधी मी इस्त्री बाय. घ्या आम्ही जा कुठेतरी निघून. हा झाली. इस्त्रीतून काय वर्ष 10-15 हजार रुपये पीक निघत त्या बाबाला आयुष्यभर पोट. कष्ट केले तर निघालं उत्पन्न कापा आपल्याला जर नसं घरात बसायचंय. आता तुम्ही तर म्हण ना मी मग शेतामध्ये जाऊन काम केलं मग तिथे जाऊ का गोटे खेळत होते काय. मग माल काय काय आहे? मोटर चालू करणे जाणार चारा पाणी करणे हे आयुष्यभर काय आहे उक्त नाही घेतलं तुमचं हक्क करायचं. आयुष्यभर कंदील लावायची धंदे गेले हा. काय केलं. काय दिला हा. काय लोक काल आज दिंडी निघाली काल लोक यात्रेला निघाले असं म्हणते सगळे तोंडाने का जा बा तुम्ही दिंडीला महिनाभर. हा? हो त्याला पुण्य करावं लागतं. हा. गरज नाही दिंड्याला जायची. आप- इकडे कुदू प्यायचं इकडे पडायचं भाऊजाईला काही वाकडे तिकडे बोलायचं. सुवासिता तयार नसतो. आपल्याला माहिती आहे ना याला जर दिलं दिंडीत काढायचं महिनाभर कोण पाहिजे. हा शेती कोण पाहिजे म्हणजे हा. जाते शेती सोबत घेऊन तुमच्या. हा ना. काय असतं बरं त्या दिंडीमध्ये ते सांगा मला. हा, काय राहते काय अहो दिंडीमध्ये. दिंडी सारखं आहे ना कुठंच काही भेटणार नाही मोक्ष. जेवढं पायी चालशाल हा. तिथे देव भेटतो आपल्याला. सकाळी एक काम हा. करायचं 4ला निघायचं शेतावर 5 किलोमीटर पायी जायचं पायी यायचं. तोच मोक्ष आहे आपल्या आयुष्यात. बस. कामाने केलं तर खाशा काय पाऊस पडणार आहे अजून इथं. येडे लोक वाऱ्या करत्या दरवर्षी. तुम्हाला सांगू का म्हातारपणामध्ये काम धंदे राहत नाही. पेरण्याचे दिवस राहतात त्यांना माहिती. सुना आहे घरी 4 करायला म्हणून काय राहतं तिथे माहिती तुला काय माहिती. काय हा? माहिती म्हणजे सांगा ना मग काय राहतं काय त्याच्यामध्ये. हे येडे का एवढे लोक जात्या लाखो भाविक जात्या लाखो. त्यांना काय हा? काम आहे. देवाचं नामस्मरण करीत जात्या रस्त्यानं. खायला भेटत चांगलं. हा त्याच्यासाठी हा. तुम्हाला दिंडीत जायचं बाय. राहतं का? ती घरची कामं कोण करत. सारखं रस्त्यानं चहा कोण केळी वाटीत कोण जेवण देत हो, काय घरून काही नेतं का लोक. घरी घेता का म्हणजे एवढा कथुडे बांधून येता ना. कपडे राहते ते पांघरायचे. हा हा. राहता पांघरायचे. तू आवे गेली नाही तुला अनुभवच नाही त्याच्यातला. मी काय म्हातारी चाललं तर आपण दोघं जाऊ चाल. हा मग हे टाळा लावून हा नवरा सोडते नाही ते तुमच्या मागं तुझा दिंडीवर. नवरा पाहिलाच येतील घर. हा. तुम्ही
तुम्ही बघा शेती आम्ही दोघं नवरा बायको काय जातो. महिनाभर आहे तुला नवरा पण बाजूला होता येत नाही का नाही होतात मला. का बरं मला नाही आवडत, माझ्या नवऱ्याचं हा नाही का? आवडत. हा. बर म्हणजे तुला म्हणते माली जिरीची बा काय जिरवते तुम्ही? बा? काय जिरवलं? मला काय नाही जाऊ देत मग अहो तुम्हाला जायचं म्हणजे सोपं आहे का? कोण करते शेतामधले काम? हा बोलला का तन बोलला का तन एक नाही धडाचा गावभर चिंध्या. हम्म, काही म्हणायला गेला का मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, आयतं खोगायला कोण रिकामा या म्हाताऱ्याला? हम्म. कशात काय फाटक्यात पाय. हे नुसतं झटका मारायची कामासाठी तुझी घरी कुठं म्हणत नाही का जा चार आम्हाला कुठं यात्रेला हा किती लोक लांब लांब जाते देवदार मला ठेवते कामासाठी इकडं बाबूराव आहे का बाबूराव? काय ते काय रे काय शरत काय नाही, काय चाललं? काय नाही येस त्याची काम बस हा मी काय म्हणतो, हे आज लय गद गुद लावून वारकरी झाला बा आज मी ना दर्शनाला गेलो होतो, मी चाललोय दिंडीला. दिंडी चालला काय हा म्हणलं जाऊ आपण दोघं. नाही, तो बरोबर तू स्वतःचा मालक आहे आता मी कसं आहे, दुसऱ्याच्या ताब्यात येणार आहे हा दुसऱ्या ताब्यात आहे, पण आपण देवधर्माला चाललोय ना, फिरायला चाललोय. आमची पाहिजे ना माग्यामुळं कसं आहे कसं आहे? नुसतं बाण करतं आता तो पुढे विषय घातला म्हणलं दिंडीत जाऊ का नुसतं बाण करायला लागली घरचे कामं कोण करेल म्हण घरचे काम करा ना म्हणा 8 दिवस ऍडजस्ट. मी तर म्हणलं मग तो नवऱ्याला वाटलं कामावर घरी ठेव बरोबर आहे इकडे एखादा गडी ठेवून घ्यायचा. आणि तो हा मग पैसा नको वाटायला ती ती आज थोडी फुकाट झालं बाई फुकाट मी काय म्हणतो, हा किती दिवस दुसऱ्याच्या दारात पडून राहायचं? सगळंच खरंय भाऊ काची आता करतो काय ते ना आपला मन्या ना मन्या, हा त्याच्या मामाची पोर आहे, तिचे बरोबर करायचं का लग्न? चांगली आहे पोरगी पण चांगली ना हा म्हणजे देईल 3 लाख मग देईल ना. मग तेवढं पाय विचार देताच नाही ना यायला विचारित वाटलं सर मग? तिकडे माया घालून घेऊ आणि तसंच दिंडीत जाऊ हे जेव्हा खायला देतील तेव्हा खायचं, जेव्हा चहा देतील तेव्हा करायचं. राहतून आलो हा. मुलीच बसलो बाहेर म्हटलं वय झाला का स्वयंपाक ते मला काय बरं विचारलं का स्वयंपाक झाला सकाळीच जेवून गेले मला 7 वाजता काय म्हटलं पहा आता म्हणजे अजून जेवण नाही आलं? नाही हो 1 वाजला बरं तिकडे दिंडी जाऊ, तिकडे मस्त खाणं पिणं सगळं राहतं. होईल माझ्या राहते मग? दिंडीमध्ये. दर्शन देव देव होतो मग? खाणं पिणं वेगवेगळं राहतंय किती मजा करू आहे की नाही मग हा तेवढं बघू ना आपण. असं कर हा. तिला विचारू पाहिजे नाही तर हा भाऊ जाईल हा अरे पण ती नाही थोडी म्हणणार आहे आपण. पाय तर खरे आवाज देऊ घरात आहे का हा वहिनी? ओ वहिनी, काय हो कशा नाही भाऊजी? मी काय म्हणतो, काय? आम्ही ना दिंडीत चाललोय, हा तर मग जाऊ का? 8 आम्ही कोण? अजून दोघं आहे आणि बाबूराव. मला एक सांगा, तुमच्या बायकांनी तुम्हाला असं सोडून दिलेलं आहे गावामध्ये? अहो सोडून दिलं म्हणजे आम्ही काही फिरायला चाललोय का? दिंडीमध्ये लोक फिरायलाच जातात. अहो असं देवाचं तुम्ही बदनामी नका करू काही पण. देवाची बदनामी नाही केली मग? मी. देवाबद्दल कशाला मला काही बोलायला लावता? पण तुम्हाला कामधंदा सोडून कोणी जायला लावलं? बरं तुम्हाला जायचं जा ना. तुम्ही माझ्या भावाला कशाला घेऊन चालले? अहो मी एकटा नाही, अजून दोघं तिघं आहे, तर म्हटलं जाऊ थोडस मन नाही का, आता काम आपण रोज करतो ना. अहो पण आता पाऊस पडन, पेरण्या कराव्या लागतील, तिथं जाऊन ते शेतातले काम कोण करल? मी काय म्हणतो, तोपर्यंत तुम्हाला एक गडी देऊ का? एक गडी आहे आपलं. त्याला पैसे कोण देईन? तुम्ही देणार आहे का? अहो तो काम तुमचं करेल ना. मग तुम्हाला यांना मग थोडं काय बोल राहिले? मी पाहतो ऐकत काय ऐकते तुम्ही माझं? सांगायचं ना तुम्ही का मी येऊ शकत नाही म्हणून? नाही मी जाईल ना एक काम करता, देवाला गेला ना तर देव तुमच्या काय शेतातलं काम करणार आहे का? अहो देव सर काही देवच करतो. आपण झोपला तर झोप कोण लायचं देवच लायतो ना उठीचं कोण देवच उठीतो ना हा येतं कळत तुला देव कस काय आपल्याला झोपलं? काय बोलत काय वागू राहिली तू हा तुम्हाला एक सांगते, देरे हरी आणि पलंगावर या कधी नसतो. हा, बाई कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ भेटत नाही. आणि कोण म्हणतं महिनाभर तुम्हाला दिंडीमध्ये गेल्यावर सगळं चांगलं भेटतं म्हणून? सगळं चांगलं भेटतं म्हणजे मग लोक एवढे येडे का जायला? काय माहिती आता 5 लाख 10 लाख भाऊ एका एका दिंडीमध्ये ये हा? मग एक काम करा, ते 5 लाख गेलेत तर तुम्ही गपचूप तुमच्या घरचे काम बघा. जायचं नाही बिलकुल, माझ्या भावाला घेऊन जायचं नाही. माझ्या नवऱ्याला विचारलं ते जर हा म्हटले तर ती गोष्ट वेगळी. काय काम आहे हो तुम्हाला येऊन जाऊ? मला दारू फक्त प्यायला सोबत लागतो, कुठं जायला सोबत लागतो, आता दिंडीत जायला सोबतच लागतो. अहो, मला फक्त 500 रुपये दे जातो मी महिनाभर दिंडीत 500 500 रुपये? तुम्हाला 500 रुपये देऊन इथलची कामं कोण करत? एकू पाय जाईल दिंडीमध्ये तिकडून बस नाही माझ्याकडे पैसे नाही, मी 1 रुपया बी देणार नाही. आणि इथे मला माणूस लावून द्यायचा कामाला, ते पण पैसे तुम्हीच द्यायचे. बरं ठीक मिरच्याचे आहे. पैसे आले होते ना तुमच्याकडे? हा मिरच्या तुला कधी दिले का कधी दिले? परवाच्या रात्रीला तशी जेवायला दिलं का मला तो हा काय का? बोलत तू अहो तुम्ही फक्त 12,000 दिले. हा मग काय तुमच्या तिथे सगळं 27 लाख सगळं आलते काय मिरच्याचे मार्केट 27 लाख आलते लाख नाही म्हटले, मी बरं. 12,000 दिले म्हटलं. काय बोलत आहे मला तू जेवायला सुद्धा दे त्या दिवशी रात्रीला
पहिले पावती पैसे द्या बरं. तुम्ही सांगा आता हा. ते मिरच्या लावायच्या वेळेस बियाण्याला पैसे माझ्याकडनं, त्याला खताला पैसे माझ्याकडनं, मिरच्या काढायला ज्या बाया लावल्या होत्या हा. ते फार खुरपायापासून काढायपासून पैसे माझ्याकडनं. मग यांच्याकडे पैसे कशाला ठेवायचे? मग दिले ना तुमच्याकडं? 12,000 दिले आणि खर्च झाला 70 रुपये. मग आता मिरच्या चालूच आहे ना अजून आपल्या. तरी पण तुम्हाला जायचं सुचतं का? आणि बघ घ्यायच्या माणसं लावून हे बघा करू. कशाला भाऊ, बाकीचं मला माहित नाही. यांना जर न्यायचं असेल तर खर्च पाणी आमचं द्यायचं, सगळ्या लाईन अप लावून द्यायचं आणि मग ते तुम्ही बघायचं. असं पण देव करून कुणाचं भलं आलं नाही. काय शिरा? एवढं हा. भलं होणार. एक कर हा. तू चालले ना तुम्ही दोघं हा, तिघं? हा. तुम्ही निमेर पण जा. हा. मला कॉल कर कुठं गेली दिंडी. याचं मी पाहत तुझा आज भांडणं काय ना आमचे, राग काय मी देवाला येणार. बरं एक काम करू, तुम्ही ना यांना 1 रुपया देऊ नका, आम्ही खर्च करतो, फक्त यांना येऊ द्या. बाय लोक चांगले तुमच्यापेक्षा. जा ना, हा. त्यांच्या इथं जाऊन संसार करा ना. हा. कशाला इथं राहता? बघा त्याच्या एखाद्या पाहुणा पोरगी असेल तर घ्या लग्न करून. आणि त्यांच्या मांडला लग्नाला- तरी मांडला तो नाही, आहे ना. कशात मधला आहे. पोरगी आहे कसं मी लग्न होऊ देत असते. मान्याची बघायला त्या आम्ही लग्न होऊ मान्याची द्यायला. पोर आहे. हा अहो वय होत. बिलकुल वय होत चाललं म्हणजे आता कोण लग्न करीन, कोण सांभाळेन ती बाया? बाई तुला गिरपूर मारायचं आहे काय बाब्या? जिरपून बाया, तुमची बायको इथं येणार नाही म्हणजे नाही, तुम्ही लग्न करायचं नाही. तू ये घरात राह, माय मी दुसऱ्या भाड्याच्या रूम मध्ये राहील. मग निघा लगेच, हा लगेच निघा. शेती वाटलं वाटो घेऊ घर बाबर आपण पत्र शेड टोकून घेऊ एक. हा 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 मला आहे ना सांगू का, हे जोपर्यंत गावातून जाणार नाही तोपर्यंत तुम्ही सुधारायचे नाही. मीच घरात जाते, मला काम धंदे राहिले नाही. तुमच्या आधी लागू लागू पण माणसं पागल व्हायचे. काशीनाथ हा. तू टेन्शन नको हा. घेऊ. तू निमिष रस्त्यापर्यंत जा. बरं. शेणाच्या पुढे गेला का मला कॉल कर. बरं हा? ठीक आहे, चालेल मी बरोबर निघून येतो. चालेल. पैशाची ना काहीच काळजी नको. बरं बरं चालेल हा, चालेल. मी आहे. मी काय पांग राहील काय आणणार नाही. नाही. फक्त एक पोत घेतो, एक पिशवी अंडरपॅन्ट टॉवेल बस, बस. ते घेऊन येतो. बाकी सगळं सोय आहे. हा ते काय जबाबदारी काही लागत नाही. येऊ का मग? हा जा बिंदास, मी येतो मागून. काय म्हटले तुम्ही काय आता? काय म्हटले? काय ठीक आहे, ना? मी येतो. हा मागून मी जाऊ देत असते तुम्हाला. काय रे जाऊ दे यार. काय जाऊ म्हणजे? कोण नेमकं म्हणणं काय मला सांग. तुमचा काम हा. काय त्या दिंडीमध्ये? कोण माझ्या समजत नको आता. समज हा. निघा घराच्या बाहेर मी, आहे तसंच. देव देव करील पण तो दारात येणार नाही आता. हा हे जरा ठेव. अहो नुसतं हा. देव करून घरदार चालत नसतं. हा देव करून देव टाइम खायला देत नसतं. देवालाच काळजी राहते बरोबर देवाला देतो काळजी खायला. राहते. देवाने फुकट नाही. देवाला काळजी असते ईद बरं काय? दिलं. सिग्नलवर, आजभर मागितलं होतं देवाजवळ. आणि मग काय दिलं देवाने? ईद बरं दिलं ते बरंच आहे बरोबर. हा ना, हा तुम्हाला तेच सांगते. देवाला एवढी काळजी असते ना, पंचवटीला एवढे 50 जण सिग्नलवर एवढे लोक पडले नसते. लोकांनी त्याची बी काळजी केली असते देवानी. त्याने घरच्या सांभाळलं बरोबर ते टेन्शन मुळे ते येईल गंगेवर. मग त्यांना कामधंदे करता येत नाही का? देवाची काही त्याच्यावर कृपा नाही का? देवाने त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी मी लावायचं कामात होतं. करीत आहे का? मी कामात करीत आहे. एक काम करा बाबा, हा. तुम्ही आता जाल ना, बिलकुल तोंड दाखवायला घरी यायचं. येणारच नाही तर यायचंच नाही. देव माझ्या संग पाठीशी. हा देव माझ्या हा. संग पाठीशी कळतं किती पाठीशी हम्म. निघा. या असं कवर कष्ट घ्यायच्या भावाला तुम्ही. हा? अहो नीट नाही मारायची तुम्ही. हा तू एवढं- पाय. अरे तो किती कल्याण होईल पाय. मी गेलो सगळं सपाट होईल. काहीच राहणार नाही. म्हणजे आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे का? हा. काय आशीर्वाद आहे तुमचा? तो भावाल्या पांडुरंगाच्या दिंडीत जाऊ द्यायला मला पांडुरंगाला भेटायला तर तो पांडुरंग कवा चांगलं करील. बाबूराव, जरा नीट बोला. मी हा. पांडुरंगाचं नाव घेतलं का? नाही? मग काय रे म्हणली का जा मग काशीनाथ आलता बोलवायला. हा? काशीनाथ आलं होतं. काशीनाथला काय आहे का संसाराशी घेणं देणं? रोज पिऊन पडतो. म्हणजे- आज लोक चालले म्हणून त्यांच्या मागे टिके लावून देव चालले. देव सगळ्याला साई आहे. येणाऱ्याला साई आहे. न देवाला मानणारा त्याला सुद्धा म्हणजे साई आहे. देव पिणाऱ्याच्या हा. मागे आहे, चोऱ्या सगळ्या- करणाऱ्याच्या मागे आहे, सगळ्याला आहे. गप्पा मारून देवाच्या मागे आहे. पण गोरगरिबांच्या मागे नाही आणि काम करणाऱ्यांच्या मागे नाही असं म्हणायचं सगळ्याच्या का? मागे कष्ट करणाऱ्याच्या मागे कधी? बसो खाणाऱ्याच्या मागे. अहो कोण मग आजपर्यंत आपल्या घरावर स्लॅप नाही पडला? कष्ट कस करून. काय पडेल कस काय पडेल. एवढे कष्ट कष्ट काय झाले, पडेल? पडला काऊन नाही? त्याला नीतिमत्ता सांगते. नीतिमत्ता हो. चांगली नाहीये. ऐका ना, माझी नीतिमत्ता चांगली नाही ना, तुम्ही आता जाणार नाही. हा. कोण तुम्ही मीच आता राहू जा- शकत नाही. डोकं लावू नको तू माझी. हा बरोबर सांगितले रे. निघायचं. हाय त्या पावलांनी निघा. तुम्हाला घरातून काहीच भेटत नसतं. मला टावेल अंडरपॅन्ट भेटणार घ्यायचे. नाही. आहे असंच निघायचं. नि- निघा. आता कसं शेतात जावा, कसं काम करावं आपल्याला माहित नाही. काय करायचंय, त्यांनी आळे केले का नाही. का हो एकटे काय बडबड करताय? माझ्या डोक्यात आहे ना पाणी झालं. माझा भेजा आहे ना गुडघ्यात गेलाय. माझ्या डोक्यात फरक पडलाय. मला दवाखान्यात जायची वेळ आली. जाऊ द्या पण काय गणगण काय नेमकी बाबूराव काका? तर पडला तो. कुठं? गेला तो देवाला भेटायला. देवाला भेटायला? हा, पांडुरंगाची वारी नाही चालली का आता? हा पांडुरंगाची वारी चालली. तिकडे गेले तोंड घेऊन. अरे काम करायचे जीवावर आलं का? मग तू असे काही धंदे करत नको जवळ काय. तू जाशील एका दिवशी वाऱ्या बिऱ्या करायला कामाचा रोग आल्यावर. नाही नाही जाऊ द्यायचं इच्छा असेल तर. तू शिकवणार का मला? आता त्यांची इच्छा आहे का नाही? अभ्यास कर वय घरी. त्याला शहाणपणा शिकवायला मला.
म्हणे काही इच्छा असेल तर जाऊ द्यायचं. लाजाबी वाटत नाही. म्हणजे एवढं एवढं टीव्हीवर काढते मला आता ज्ञान शिकून चालले. आता हे कशाला आलं? आता हे बी डोकं खाणार. हे तर त्यांच्यासोबत गेलं होतं ना. पोचले नाही का अजून पंढरपूरला? मला वाटलं पंढरपूरची वारी तुमची त्यांच्या अगोदरच झाली असन. लय तर मोठ्यापणाने माझ्या भायाला घेऊन गेले होते, मग तिकडेच राहायचं ना. कुठे जाऊ आता? मला माहितीये फुकट कोणी नेत नसताना. तुम्ही काय पैसे दिले असते का त्यांना? त्या माणसाचं रुपयाशिवाय पान हालत नाही. घरचं खायची सवय लागली, बाहेरचं फुकटचं किती दिवस पुरणार आहे? अहो तिकडे लोक इतके देवधर्म करतात, दान करतात, अन्नदान, तिथं पैसे लागत नाही. तिथं काय आम्ही काय पिक्चरला किंवा फिरायला नाही चाललोय. जाऊ द्या, आम्ही पहिल्यांदा चाललोय, चांगल्या कामाला चाललोय ना. अहो तुम्ही गण चांगले कामाला चांगले, पण ते मला पटत नाही ना. आता तुम्हाला माहिती का पाऊस पडायचा टायमिंग घ्या, पेरण्या करायच्या, किती दिवस हे चालायचंय. चाल काय चाल भरली पिशवी. भरली. हा चाल ना. हा काहीच घेणं देणं नाही. घरी काय होणार आहे आता? मी एकटी कसं करू घरचं? आता तुम्हाला सांगितलं ना मी, तेवढून आल्यावर मी पेरी करी. हा अहो पण मग तोपर्यंत वेळ निघून गेलेला राहील बाबूराव. हे बघ वहिनी, तू ना असं ना गागू नको लय. मी काय तो आता विचार कर, पावसाळा किती दिवस झाला? 1.5 महिना बरोबर झाला का पाऊस? नाही. पांडुरंगाची दिंडी जेव्हा निघाली तेव्हा पाऊस चालू झाला का नाही? झाला का नाही? आणि अजून महिन्याला काय फरक पडणार आहे? बरं जे लोक थांबले, 1 दिवस पाऊस होईल, 2 दिवस पाऊस होईल, बरं तेवढ्या लोकांनी पेरलं. कायचं उतरल, कायचं नाही उतरणार, कायचं मोडील बरोबर. जर मी तिकून जर आलं, पाऊस जर जास्त झाला, ते पेर फायदेशीर ठरलं का नाही? ते पीक चांगलं येईल का नाही? शेवटी देवाच्या हातात येते, आपल्या हातात काहीच नाही. तू इकडे दिवस महिनाभर काय वर्षभर थांबली ना, तू देवाजवळ गेली ना, त्याच्या हातात तुला काय द्यायचं काय नाही द्यायचं. हा ते पण आहे. पण मग आपल्याला जर लेट झालं तर पिकाला? जाऊ दे भाऊ जरा. वर्षाचे म्हणजे 365 दिवस आहे. वर्षाचे 365 दिवस आहे. जाय ना, 4 महिन्याचा गॅप पडेल, 2 महिन्याचा गॅप पडेल, काय फरक पडतोय? ठीक आहे, चुकलंच माझं. माझ्या डोक्यातच नाहीये का तुम्ही खरंच पांडुरंगाच्या वारीला चालले. वर्षातून एकदाच येते आपली ही वारी. आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकराजची वारी म्हणजे सगळ्यात मोठी जाते इथे. मोठी दिंडी. हा मग ते जो पांडुरंगाच्या पाय त्याला दर्शन ठेवील, कपाळ ठेवील, त्याच चांगलं होईल. हा ते तर आहे. बरं जा तुम्हाला एक काम करा, घरातून अजून कपडे ते घेऊन जा, अंगावरचे वगैरे. एक शाल घेतली, टॉवेल घातला, अंडरपॅन्ट घेतली. बरं मी काय नाही. त्यांना तुम्हाला अकाउंटला पैसे टाकायला लावते काही. हा 5,000 टाकायला. 5,000 का लगेच? अरे मग आता काय वस्तू आणायच्या नाही तिकडून पंढरपुरातून? ते लागल्यावर आणता येईल, एवढं काही गरज नाही. तुम्ही चाललेत ना आता चादरी चुदरी. तिकडून. कशाला चादरी चुदरी? यात्रा लय मोठी यात्रा राहते. काही नाही आपल्या इथं लय चादरी लगे आले का लगेच जायच्या लायकीवर बघा. नाही. बरं मग 2-2.5 हा 2,500 टाकायला लावते चहा पाण्याला. हा चालेल. हाय हा जा व्यवस्थित घेऊन जा ना. रस्त्यात काहीच काळजी करायची नाही बाय. सगळं जेवण व्यवस्थित राहतंय, चहा पाणी सगळं पाण्याच्या बॉटल पासून परसून दवाखाना सुद्धा फ्री राहतो. अँब्युलन्स गाड्या संघ राहत्या. दुखायला लागलं लगेच गोळ्या औषध डॉक्टर संघ. हा ना. एवढी सवय पांडुरंगाच्या हातात. काय सांगावं आता? चुकलंच बाबूराव माझं. आता मला काय म्हणजे मी कधी वारीला गेले का? बरं जाऊ द्या. जा पांडुरंगाला माझं पण दर्शन द्या. आणि जर महिनाभर मी इकडे थांबू, दिंडी परत असतो, जर मी इकडेच मेलो तर काय करायचं सांग? असं काही पण नका बोलू. शेतातलं लय का? ते परवडेल मला, पण तुझ्या जवळ नकोय. म्हणजे तुम्ही आता देवाला जाताना भांडणं करून जाणार आहे का माझ्यासोबत? मग तुझं भांडणं केलं का नाही? तू जर गोडीत पडली असती. हा बरं जाऊ द्या, मला जा, दर्शन तुम्ही घेऊ द्या. भाऊजी. मला जाऊ द्या. चला आता तुम्ही देवाला चाललेत ना. हा. हा चप्पल काढा दर्शन घ्यायला. काय पडते? देवाला जर सांगा माझं का आपल्या घरात सगळं व्यवस्थित होऊ द्या म्हणून. जा जा यांना घेऊन. हा येऊ हा चल काय तुला? रामकृष्ण हरी मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि खरं तर हे देवाच्या हातात असतं. आता आपल्याला आत्ताच्या युगामध्ये बघतो, ह्या कलियुगामध्ये कधी 3 ते 4 महिन्याच्या वर पाऊस पडत नव्हता. आताच्या याच्यामध्ये 8-8 महिने पाऊस पडतोय. हे शेवटी आपले आलेले सगळ्यांचे आलेले पाप, या पापावरच हे होते. सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यामध्ये पंढरीची वारी करावी. कारण पांडुरंगासारखं त्यांच्या पायाजवळ दर्शन घेतल्यावर जो आनंद असतो हा कुठेच नसतो. लाईक करा, शेअर करा, बघत राहा स्वाती कदम नाशिकची आशी.